महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। कर्जतमध्ये ओला उबेरला स्थानिक टॅक्सी चालकांचा विरोध, आमदार महेंद्र थोरवेंचा पाठिंबा। कर्जत तालुक्यात ओला उबेर सेवा सुरू करण्याच्या मागणीवरून आता स्थानिक टॅक्सी आणि कार चालकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे। पर्यटनावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असणाऱ्या कर्जत तालुक्यात स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत सोमवारी असंख्य टॅक्सी आणि कार चालकांनी शिवसेनेचे नदीम खान यांच्या नेतृत्वाखाली आमदार महेंद्र थोरवे यांची भेट घेत आपली व्यथा मांडली। यावेळी इथला आमदार म्हणून मी तुमच्या सोबत आहे, कर्जतमध्ये कोणत्याही प्रकारे ओला उबेर सुरू होऊ देणार नाही, असा शब्द आमदार महेंद्र थोरवे यांनी स्थानिक टॅक्सी आणि कार चालक व्यावसायिकांना दिला। कर्जत तालुका हा पर्यटन बहुल तालुका म्हणून ओळखला जातो। माथेरानसह तालुक्यातील विविध पर्यटन स्थळे, रिसॉर्ट, फार्म हाऊस आणि निसर्गरम्य परिसरामुळे वर्षभर पर्यटकांची मोठी वर्दळ असते। तालुक्यात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र नसल्याने अनेक स्थानिक नागरिकांचा रोजगार आणि व्यवसाय हा थेट किंवा अप्रत्यक्षपणे पर्यटनावर अवलंबून आहे आणि यामुळे पर्यटनाशी संबंधित विविध व्यवसायांमधून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहे। याच पर्यटन व्यवसायाचा एक भाग म्हणून स्थानिक टॅक्सी आणि कार चालक अनेक स्थानिक नागरिकांनी स्वतःच्या गाड्या घेऊन पर्यटकांना रेल्वे स्थानक, बस स्थानक किंवा इतर ठिकाणावर रिसॉर्ट, फार्म हाऊस तसेच पर्यटन स्थळांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले आहे। पर्यटकांच्या येण्या जाण्याची सुविधा उपलब्ध करून देत या चालकांकडून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला जातो आहे। मात्र कर्जत शहर आणि परिसरात ओला उबेरसारख्या ऑनलाईन कॅब सुरू करण्याची मागणी काही नागरिकांकडून पुढे आल्यानंतर स्थानिक टॅक्सी कार चालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली। बाहेरील वाहनांना या व्यवसायात प्रवेश मिळाल्यास आधीपासून स्थानिक पातळीवर व्यवसाय करणाऱ्या चालकांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो, अशी भीती चालकांकडून व्यक्त होते आहे। त्यामुळे ओला उबेर सेवा सुरू करण्यास स्थानिक कार चालक संघटनांचा विरोध वाढताना दिसतो आहे। याच पार्श्वभूमीवर सोमवारी शिवसेनेचे नदीम खान यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने टॅक्सी आणि कार चालक आमदार महेंद्र थोरवे यांच्या भेटीसाठी गेले आणि यावेळी चालकांनी आपली आर्थिक परिस्थिती, पर्यटन व्यवसायावर असलेले अवलंबित्व आणि ओला उबेर सेवेमुळे निर्माण होऊ शकणाऱ्या स्पर्धेबाबत आमदारांसोबत आपली भूमिका मांडली। चालकांची भूमिका ऐकून घेतल्यानंतर आमदार महेंद्र थोरवे यांनी स्थानिक कार चालकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली। स्थानिकांच्या रोजगारावर परिणाम होईल अशा प्रकारे कर्जतमध्ये ओला उबेर सेवा सुरू होऊन देणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आमदारांच्या या भूमिकेमुळे उपस्थित टॅक्सी आणि कार चालकांना मोठा दिलासा मिळतो आहे। महाराष्ट्र माझासाठी जगदीश तकडे, रायगड, कर्जत। महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।